हॅलो फ्रेंड, जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अन्वीज टिफिन ब्लॉगमध्ये. तर खूप दिवसांनी मी असा शूट करत आहे अन्वीज टिफिन ब्लॉग. तर अन्वीची एक्झाम आहे आणि तिच्या स्कूलमध्ये बोर्ड आहेत 10चे, त्याच्यामुळं तिला मध्ये मध्ये खूप गॅप घेऊन सुट्ट्या आहेत. म्हणून मग टिफिन मी शक्यतो आता बनवत नाही आहे. पण आपलं लवकरच 1 एप्रिलपासून रेग्युलर टिफिन सुरू होतील. टिफिनच्या आयडियाज तुम्हाला नवीन नवीन पाहायला मिळतील रेग्युलरली. पण जर तुम्हाला पाहायला नाही आपला जो कंटेंट आहे अन्वीज टिफिन ब्लॉग तो सध्या येत नाही, त्याबद्दल मी क्षमस्व आहे. आणि आज मी करत होते अन्वीच्या टिफिनसाठी नूडल्स. तर अन्वीचा आज होता EVSचा पेपर आणि मग मुलांची स्कूल आहे ना, जी 1 वाजता किंवा 2 वाजता 1:30 वाजता सुटते, ती आज 12 वाजताच एक्झाममुळे सुटत होती. मग थोडी लवकर सुटत असल्यामुळे थोडासा काहीतरी हलका-फुलका मी तिला ब्रेकफास्ट देत होते. तर नूडल्स अशा बॉईल करून घेतल्या होत्या तेलाने मीठ टाकून आणि त्याच्यावरती थंड पाणी टाकलं होतं, जेणेकरून ती कुकिंग प्रोसेस असते तिथे थांबेल. कढईमध्ये मग त्याच कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे, त्याच्यानंतर लसूण टाकलेला आहे, गाजर आणि कांदा टाकलेला आहे. आणि मग अशा प्रकारे जास्त काही व्हेजिटेबल्स आणि मी अशी खात नाही नूडल्समध्ये, म्हणून मग सिंपल ती सिमला मिरची खाती. मग ते टाकलेलं आहे आणि त्याला थोडंसं असं छान असं फ्राय करून घेतलेलं आहे आणि झालं. मग आणि काय करायचं, याच्यामध्ये मीठ कधीच नाही टाकायचं व्हेजिटेबल्समध्ये. जेव्हा नूडल्स करतो तेव्हा नूडल्समध्ये थोडंसं विनेगर आणि थोडंसं मी सोया सॉस टाकलं होतं आणि मीठ मी याच्यामध्येच मिक्स केलं होतं. व्हेजिटेबल्समध्ये जर तुम्ही मीठ टाकलं तर मग त्याला आहे ना पाणी सुटतं व्हेजिटेबल्सला, मग ते क्रंची होत नाहीत. म्हणून मग खालीच त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं खालीच सगळं आणि मग वरती नुसते परतवायचे. आता अन्वीला ना केचप वगैरे काहीच आवडत नाही, सॉस वगैरे नाही आवडत, टोमॅटो केचप वगैरे. म्हणूनच तर मी थोडासा सोया सॉस आणि थोडंसं विनेगर होतं म्हणून टाकले होतं. अदरवाईज तुम्ही सोया सॉस नाही टाकलं, फक्त त्याला गार्लिकचा स्मेलनी नूडल्स खूप छान लागतात, टेस्ट देतात. पण मी अन्वीला टाकले होते आणि मग अशा प्रकारे हलवून त्याला झाले आपले नूडल्स रेडी. आणि अन्वीच्या टिफिनमध्ये मी जसं की तुम्हाला माहिती कंपल्सरी एक फ्रूट हे देतच असते, का तर अन्वीचा फक्त ब्रेकफास्टचा टाईम होतो. रेग्युलर स्कूल असेल तरी तिचा काही लंच टाईम असतो तो असाही तिचा घरीच होतो. आणि मग फक्त तिला एकच टिफिन लागतो, तर मग एकाच टिफिनसाठी मग मी नेहमी पराठा देते. जर काही लवकर स्कूल सुटणार असेल तर मग असं देते, परंतु फ्रूट हे मी कंपल्सरी देते. मग असा एक लाडू दिलेला राजगिऱ्याचा, त्याच्यानंतर फ्रूट्स दिलता आणि हे नूडल्स दिलते. असा होता आज अन्वीचा टिफिन डे. तर कसा वाटला तुम्हाला अन्वीचा टिफिन? मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि त्यानंतर आज होता अन्वीचा EVSचा पेपर. ऑलमोस्ट अन्वीचे सगळे पेपर संपलेले आहेत आणि आता फक्त हिंदी इज रिमेनिंग नाव. आणि हे आहे आपलं धनी जिरे बडीशोपचं पाणी आणि हे आहे माझा कांद्याचं पाणी. तर अशा प्रकारे आहे काढा सकाळी सकाळी घरातल्या मेंबर्ससाठी. आणि मग असा होता अन्वीचा टिफिन आणि अन्वीचा 1 एप्रिलपासून रेग्युलर टिफिन सुरू होतील. आणि अन्वीचा आज लास्ट पेपर होता ऑलमोस्ट, का तर हिंदी तिला इझी जातो म्हणून तिच्यासाठी हा लास्ट पेपर होता. तर कसा वाटला मला आजचा व्लॉग नक्की सांगा. धन्यवाद.